महत्वाची आहे। यंदाच्या निवडणुकीत बारामतीमध्ये सर्वात लक्षवेधी लढत होणार आहे। बारामतीकर अजित पवार की युगेंद्र पवार या दोघांपैकी कुणाला साथ देणार याची उत्सुकता आहे। मात्र युगेंद्र पवार यांच्यासाठी थेट शरद पवार हे मैदानात उतरलेत। युगेंद्रसाठी शरद पवार 18 तारखेला बारामतीमध्ये सांगता सभा घेतील। लेंडीपट्टा मैदानात शरद पवार यांची सांगता सभा आहे, तर त्याच दिवशी अजित पवार सुद्धा बारामतीच्या मिशन बंगला मैदानात सभा घेतील। सांगता सभेत शरद पवार भावनिक आवाहन करणार का किंवा सांगता सभेत अजित पवार कोणती साद घालणार का याकडे सर्वांचं आता लक्ष लागलंय। तर शरद पवार यांची बारामतीमधील सांगता सभा लेंडीपट्टी मैदानात होणार आहे आणि त्यासाठी मंडपही बांधण्यात आलेला आहे। जास्तीत जास्त भव्य सभा घेण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे। 1967 पासून शरद पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा मिशन बंगला मैदानात व्हायची, मात्र लोकसभा निवडणुकीवेळी मिशन बंगला मैदान अजित पवार यांनी मिळवलंय। तेव्हा सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार यांनी लेंडीपट्टा मैदानात सांगता सभा घेतली। आताही युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवार याच मैदानावरती सांगता सभा घेणार आहेत। शरद पवार यांच्या सांगता सभेच्या तयारीचा आढावा आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांनी घेतलाय। बघूयात त्या ठिकाणची तयारी। उद्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी थांबणार आहे, त्यापूर्वी ठिकठिकाणी सांगता सभा देखील होणार आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता, मी सध्या बारामती कसबा येथील लेंडीपट्टी मैदानावर आहे आणि याच मैदानावर उद्या शरद पवार गटाची सांगता सभा होणार आहे। गेल्या काही महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि त्यानंतर 2 पक्ष झाले आणि अजित पवारांचा एक पक्ष आणि शरद पवार यांचा पक्ष वेगवेगळा झाला। त्यानंतर बारामतीची लोकसभेची निवडणूक सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार अशी झाली आणि याच मैदानावर शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या सांगता सभेतून बारामतीकरांना एक भावनिक आव्हान केलं होतं आणि या आव्हानाला बारामतीकरांनी चांगला प्रतिसादही दिला होता। मात्र आता बारामतीमध्ये नौखे उमेदवार असलेले युगेंद्र पवार आणि दिग्गज असलेले अजित पवार यांच्यामध्ये विधानसभेची लढत होत आहे। मात्र हे दोन्ही पैलवान हे शरद पवार यांच्या तालमीमध्ये तयार झालेले आहेत आणि याच तालमीमधून दोघांनी देखील प्रशिक्षण घेतलेले आहे। मात्र आता युगेंद्र पवार जरी नौके असले तरी अजित पवार हे देखील या ठिकाणी दिग्गज आहेत, त्यामुळे युगेंद्र पवार यांच्या पुढे अजित पवारांचे देखील मोठे आव्हान असणार आहे। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती।